आता आपण आहे ना आईस्क्रीम बनवायचं आहे. आईस्क्रीम बनवायसाठी आहे ना दूध घ्यायचं. आता दूध मी अर्धा लिटर ह्याच्यात वतते बघा. गॅस पेटवते. हे 1 लिटर आहे, त्यातला अर्धा लिटर मी घेते दूध. आधी उकळून घेतले. ओके, अर्धा लिटर दूध आहे. ते आता गरम करायला आपण ठेवूया. आणि त्यासाठी आईस्क्रीम बनवायसाठी आपण आता हे कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर हे घेऊया आपण. आता दूध घेते थोडं वाटीत आधी. हो का, अर्धी वाटी घ्यायचं दूध. ह्याच्यात आपण आहे ना कॉर्नफ्लॉवरचं 1 चम्मच पीठ घालायचं. हो का, कॉर्नफ्लॉवरचं 1 चम्मच. आणि दूध पावडर आपण घ्यायचे. आता दूध पावडर 2 चम्मच घ्यायचे. 2 चम्मच दूध पावडर घ्यायचे आणि एक सारखं हलवायचं. तोपर्यंत आपल्या दुधाला उकळी येते छान. आपण दुधात टाकलं ना तर ह्या विकळ्या होतात, विरघळायला वेळ लागतो. म्हणून आधीच आपण वाटीत दूध घेऊन हे करायचं. हो का, असं हे का हलवून मस्त घ्यायचं दूध पावडर आपली. तुम्ही कुठली पण वापरू शकता. आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि 1 वाटी साखर घ्यायची. दुधाला उकळी आली ना की आपण साखर टाकूया. दुधाला पण उकळी आली आपल्या छान. आता आपण आहे ना त्यात साखर टाकूया. साखर तुम्हाला अजून हवी असली तर टाकू शकता. गोडच्या हिशोबानं बनवा आईस्क्रीम आपलं. पण एवढी साखर भरपूर आहे तशी. साखर आता आपली विरघळली. आता आपण आहे ना दूध पावडर टाकूया. आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ना हलवून घ्यायचं. असं बसलेलं असतं असं खाली, मग हलवून घ्यायचं आणि मग वतायचं. असं हलवत राहायचं सतत. छान पैकी मग आईस्क्रीम बनतं आपलं. अशी आपली मलाई बारीक झाल्या, पुरी बारीक झाली बघा मस्त पैकी. आता आपण आहे ना आईस्क्रीम मध्ये टाकूया. आईस्क्रीम आता निम्म झाले, गार झाले बघा. आता त्यात टाकूया. एकदम पण गार नाही झालेलं.
मलाई टाकल्यानंतर एक सारखं हलवायचं, हे सगळीकडे आपलं लागते. मग ते छान आईस्क्रीमला पण खायला मस्त लागतं. आता अजून उद्या नंतर आपण भरूया आईस्क्रीमच्या ह्याच्यामध्ये. आता आईस्क्रीम आपलं पुरं गार झाले बघा, मस्त पैकी घट्ट पण बघा असं झाले, एकदम घट्ट पण झाले आईस्क्रीम. आता आपण आहे ना कपातनी ओतूया. असं आपण कपातने भरलाय ना, असा कागद लावायचा. हो का, असा कडक कागद असतो ना, असा बसतो बरोबर तो. आधी आपण कागद लावूया सर्वांना. आणि नंतर मधोमध आहे ना असं करूया आपण, थोडंसंच हे करायचं, एकदम बारीक कापायचं आणि अशी कांडी घालून ठेवायची मधोमध. जादा कापू नका, थोडंच कापायचं ते. आता आपण आहे ना 8 तासानं आहे ना आईस्क्रीम आता बनते बघा आपलं. 8 तासानं बनणार आईस्क्रीम मस्तपैकी आपलं. तेव्हा आपण आईस्क्रीम 8 तासानं बघायचं, तोपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवायचं. आता आपल्या आईस्क्रीमला 8 तास झालेले आहे ते. आता आईस्क्रीम आपलं बनलंय का बघ, बनलेलंच आहे बघा. हो का, हे बघा असं आईस्क्रीम बनले आता आपलं. आता मी तुम्हाला दावते काढून. हे बघा आईस्क्रीम मस्तपैकी बनले ना आईस्क्रीम, छान पैकी. आता छोट्या मधलं पण काढून दावते. हो का, असं आईस्क्रीम बनलंय आपलं मस्तपैकी. असं आईस्क्रीम आपलं बनलंय, तुम्ही पण बनवून खाऊन बघा. घरच्या साहित्यानं बनलेलं आहे आईस्क्रीम हे. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.